शनिवारी 6 तारखेला राजधानी दिल्लीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण सीजेपीच्या झुरळांनी देशातल्या तरुणाईला दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. आणि या झुरळांचा म्होरक्या अभिजित दिपके हा सुद्धा अमेरिकेहून भारतात आला होता. पण सगळा फ्लॉप शो झाला. कारण झुरळांच्या आडून ज्यांना ज्यांना गोंधळ घालायचा होता, ज्यांचे असे मनसुबे होते, ते सगळे फेल ठरले. सरकार आंदोलनाला परवानगी देणार नाही, अभिजित दिपकेला अटक होईल, असं सगळं पसरवलं जात होतं. आणि अटक झाली तर आम्ही शांत बसणार नाही, सरकार हादरवून सोडू, अशा धमक्या सुद्धा दिल्या होत्या. पण सरकारने या आंदोलनाची हवाच काढून टाकली. आंदोलनाला परवानगी दिलीच, पण अभिजित दिपकेला अटक सुद्धा झाली नाही. त्यामुळे गोंधळ घालण्याचे जे मनसुबे होते किंवा त्यांचा जो प्लॅन होता तो सपशेल फेल ठरला. आणि प्लॅन बी सुद्धा रेडी नव्हता. म्हणजे आता आंदोलन करावं तर तिथे हजारोंची संख्या नाही, आंदोलन करावं तर ते कोणत्या मुद्द्यावर करावं हे सुद्धा कळत नव्हतं. ज्याला जे वाटेल ते सगळी ती झुरळं माध्यमांसमोर बोलत होते. सगळा सावळा गोंधळच दिसत होता. त्या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही. आंदोलन कमी आणि एका विशिष्ट राजकीय हेतूने ही सगळी झुरळं तिथे एकत्र आली होती. नीट परीक्षेत झालेल्या गोंधळावरून शिक्षण मंत्री डॉक्टर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यावरून हे आंदोलन होतं. म्हणजे असं कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी तरी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. पण आंदोलनात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. म्हणजे हे आंदोलन नेमकं होतं कशासाठी हा प्रश्न पडतो. कारण एक गट तिथे आझादी आझादी असे नारे देत होता, दुसरीकडे आरएसएस मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, बजरंग दल मुर्दाबाद या घोषणा चालू होत्या. आज़ादी 1947 में मिल गई थी, बीजेपी से क्या आज़ादी चाहिए और आरएसएस से कि क्या मतलब है इनका। हम स्टूडेंट्स यहाँ खड़े हैं, हम नीट के लिए खड़े हैं, पेपर लीक ना हो, हमारा फ्यूचर सिक्योर रहे, हम इसलिए खड़े हैं। अब हमारी आवाज़ों के बीच आरएसएस मुर्दाबाद के नारे लग रहे हैं, तो फिर ये हमारे को सामने रख के ये अपना कुछ अपनी रोटियां सेकी जा रही हैं और कुछ नहीं। म्हणजे नीटचा मुद्दा होता ना, मग आरएसएस बजरंग दल हे कुठून आले? कहना क्या चाहते हो? बरं, दुसरीकडे हे आंदोलन LGBTQ वाल्यांचं आहे की काय असं सुद्धा वाटत होतं. हम अपनी डिमांड मांगने आए हैं. वी नीड रेजिग्नेशन ऑफ धर्मेंद्र प्रधान. दैट्स इट. ओके, तो आपने नीट एग्जाम दिया था? नहीं, मैंने CUET दिया था. ओके, बट CUET तो लीक नहीं हुआ था ना? लीक नहीं हुआ. सपोर्ट उमर खालिद. आई सपोर्ट उमर खालिद. यस, उसमें कोई बुराई नहीं है उनको सपोर्ट करने के लिए. लेकिन ये नारा लगाना कि भारत तेरे टुकड़े होंगे, ये नारा लगाना कि भारत को चिकन नेक से जो हम काट देंगे, आपको नहीं लगता कि ये वाकई में देशद्रोह वाला एक नारा हो चुका है? चिकन नेक क्या है? आपको पता है चिकन नेक क्या है? मुझे चिकन नेक के बारे में नहीं पता, ऑनेस्टली स्पीकिंग. बरं, या सगळ्या राजकीय नाट्याचा कळस म्हणजे तिथे आलेल्या अर्ध्या तरुणांना आपल्याला नेमकं इथे का बोलवलंय, आपण इथे का आलो आहोत, हे आंदोलन कसलंय हेच माहिती नव्हतं. अगदी 9वी 10वीतली शाळेतली मुलं सुद्धा तिथे आलेली होती. एक 9वीची मुलगी म्हणतीये, इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध चालू आहे त्या विरोधात इथे आम्ही एकत्र आलोय. कौन सी क्लास में हो? क्लास 9th. 9th में हो? यस. किस बात के लिए आए हो? किस बात के लिए आए हो? मैम एक्चुअली वो इजराइल और इनके बीच लड़ाई चल रही है, तो इनके बीच? इजराइल अमेरिका के बीच लड़ाई चल रही है, तो इजराइल और अमेरिका के बीच लड़ाई चल रही है. यस मैम. आपको किसने यहाँ पे लेके आया? स्कूल की तरफ से? स्कूल की तरफ से? जी नहीं, मैं ट्यूशन की तरफ से आई हूँ. जी, मैं अपने इंस्टीट्यूट की तरफ से आई हूँ. कौन सा इंस्टीट्यूट है? रेनबो इंस्टीट्यूट. ओके. गमतीशीर भाग म्हणजे आता जर आपण एका आंदोलनात सहभागी होणार आहोत तर आंदोलन कशासाठी असतं हे आपल्याला माहिती असतं. बरं, एखाद्याचा राजीनामा घ्यायचा आहे म्हणून आंदोलनात जात असू तर त्यांचं किमान नाव माहिती पाहिजे. पण अनेक मुलांना तिथे कोणाचा राजीनामा घ्यायचा आहे, कोण शिक्षण मंत्री आहे हेच माहिती नव्हतं. अमित प्रधान नावाच्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? कारण त्यांचा राजीनामा घ्यायचा होता असं काही मुलांचं म्हणणं आहे. मैं हूँ कॉकरोच. इस्तीफा दो के नारे बना कर आए हैं. किसका इस्तीफा चाहिए? अमित प्रधान जी का. आता या आंदोलनात एक सायंटिस्ट मुलगी पण आली होती. सायंटिस्ट आहे म्हणजे चांगली शिकलेली असणार, पण तिला शिक्षण मंत्र्यांचं नाव काही माहिती नव्हतं. पत्रकाराने तिला शिक्षण मंत्र्याचं नाव विचारल्यावर मला नाव माहिती नाही, ते शिक्षण मंत्री आहेत असं उत्तर तिने दिलं. वर पत्रकारालाच म्हणायचं की तुम्ही मुद्दा दुसरीकडे नेताय. साइंटिस्ट हूँ मैं, एक रिसर्चर हूँ. शिक्षा मंत्री को जानती हैं कौन है?
हाँ जानते हैं, शिक्षा मंत्री हैं बस। कौन है? धर्मेंद्र प्रधान जी है। तुमसे पूछे थे? आप मुद्दा भटका क्यों रहे हैं? तुमसे पूछे थे? आप मुद्दा भटका क्यों रहे हैं ये बताइए ना। तुमसे बात कर रहे हैं। पिलर है। बीजेपी वाला चैनल है क्या? मैंने आपसे पूछा कि शिक्षा मंत्री कौन? आप यूथ है ना, तो मैंने आपसे पूछा शिक्षा मंत्री कौन है, ये बताइए ना। तो बताएंगे नहीं। कहाँ 22 मिलियन फॉलोअर्स लेकर के ये बताया गया था कि पूरा दिल्ली जो है वो ब्लॉक होने वाला है, पूरे दिल्ली में जो है 22 मिलियन लोग आएंगे। आज उसके 2% लोग भी आपको यहाँ नहीं मिलेगा। हजारों की संख्या में यहाँ कॉकरोच नहीं आए हैं, 1000 कॉकरोच नहीं है यहाँ पे आज। कुठून येतो इतका कॉन्फिडन्स? म्हणजे असे एक नाही अनेक व्हिडिओ आहेत आणि हे व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला हसायला येतं आणि मनात प्रश्न येतो की मग या आंदोलनाला नक्की उपस्थित कोण होतं? तर याचं उत्तर साधं आहे. या मैदानावर काही विशिष्ट राजकीय पक्षांचे भाडोत्री कार्यकर्ते उपस्थित होते आणि सामान्य जनतेचा तर या आंदोलनाशी दूर दूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. राजकीय पक्षांनी कॉकरोच जनता पार्टीच्या नावाखाली आपल्या कार्यकर्त्यांना मे कॉकरोच हूं असे पोस्टर घेऊन तिथे पाठवलेलं होतं. त्यांचा उद्देश काय होता? तर सरकारला कोंडीत पकडण्याचा आणि देशात अस्थिरता आहे असं भासवण्याचा. पण हा जो काही त्यांचा राजकीय प्रयोग होता आंदोलनाच्या माध्यमातून करण्याचा, तो पूर्णपणे फसला. आणि हे देशाच्या राजधानीत बसून आजादी आजादी असे नारे देतात ना, त्यांना नक्की कोणाकडून आणि कशासाठी आजादी हवीये हेच माहिती नसतं. देखिए आजादी आजादी के नारे क्यों लगा रहे हैं ये लोग? ये कश्मीर फाइल्स बना रहे हैं दोबारा। हेलो 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 हम लेकर रहेंगे, हक से लेंगे, हक है हमारा, हम लड़के लेंगे, हक है हमारा। आता या आंदोलनातली अजून एक गोष्ट म्हणजे काही जण संविधानाच्या नावाखाली हातात स्वतःची डायरी घेऊन आले होते. पहा. क्या नाम है आपका? मेरा नाम प्रशांत राणा है। प्रशांत राणा जी, कहाँ से आए हैं? मैं यूपी उत्तर प्रदेश से आया हूँ। हाँ। ये भारत को जी ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन अच्छा जी सुप्रीम सब क्या एक्सप्रेशन अंदर में संविधान है? हाँ जी संविधान है। ये मेरे कुछ आर्टिकल्स हैं जो मैंने लिखे हैं बने हुए। संविधान ये देखिए, संविधान से मतलब ये संविधान, ये कौन संविधान हुआ? संविधान है भाई। हल्ली काय झालंय? संविधानातलं ओ की ठो काही कळत नाही, पण हातात संविधान घ्यायचं आणि आमच्यावर कसा अन्याय होतो, मग सरकार कसं संविधान विरोधी आहे हे बोंबलत फिरायचं. अहो आधी संविधान समजून घेतलं पाहिजे ना, मग तुम्ही संविधान हातात घेऊन आंदोलन करा किंवा त्याबद्दल बोला. पण नाही. अजून एक गमतीशीर व्हिडिओ दाखवते. भाई ये जो है मालिक हैं, ये आराम से छांव में बैठ के जूस एंजॉय कर रहे हैं, और हम जो सीजेपी के कार्यकर्ता हैं, हम बेवकूफ के जो यहाँ पर आए, हम देखो यहाँ धूप में लड़ रहे हैं, झगड़ रहे हैं, मर रहे हैं। भाई सब जो है सब दिखावा है, सब बकैती है, कुछ नहीं है। मतलब किसी को कुछ नहीं पड़ी है, वो आराम से वहाँ बैठ के जूस एंजॉय कर रहा है। भाई मीडिया में बाइट दे रहा है, सेल्फी खिंचवा रहा है। यहाँ देखो ये सैकड़ों जो युवा हैं, ये मूर्ख बनाया जा रहा है इनको, बस इतना सा है बस। भाई तुम समझो। हा आहे सौरव दास, या झुरळांचा मुख्य प्रवक्ता. एसी हॉलमध्ये बसून पत्रकार परिषद घेणं हे फार सोपं असतं, पण उन्हातानात उभं राहून तिथे बसून आंदोलन करणं ही काही खायची गोष्ट नाहीये. इथे हा एकदम सावलीत बसलाय, छानपैकी कोल्ड कॉफी पितोय, त्याला वारा घालायला एक वेगळा माणूस आहे, हा याचा थाट आहे. आणि हे असे लोक युवकांचे प्रश्न सोडवणार आहेत. वा. आणि या झुरळांचा म्होरक्या अमेरिकेतून भारतात आला, पण या पठ्ठ्याला इथलं ऊन काही सहन झालं नाही. त्यामुळे थोडा वेळ नारेबाजी केली आणि मग मस्त एसी गाडीत जाऊन बसला. हे असे युवकांचे नेते होणार आहेत. आगे पीछे याची सुरुवात कुठून झाली? तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका विधानावरून. ते विधान होतं बेरोजगारी आणि देशातल्या तरुणांशी संबंधित. त्यांच्या विधानाचा निषेध म्हणून कॉकरोच जनता पार्टी ही स्थापन करण्यात आली. मग हळूहळू हे सरकार विरोधी भूमिकेवर आले. मग नीटचा मुद्दा आला. नीटच्या परीक्षेत जे झालं ते योग्य नव्हतंच आणि सरकारने सुद्धा दोषींवर आता कारवाई सुरू केली आहे.
पण त्या घटनेच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या आणि सरकार विरोधी तरुणांना राजकीय पक्षांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाने एका छताखाली आणलं. आता अजून एक मुद्दा म्हणजे नीटची परीक्षा देणारे असतात ते विद्यार्थी असतात, ते काही बेरोजगार तरुण नसतात. त्यामुळे बेरोजगारी आणि नीटच्या परीक्षेचा मुद्दा हा वेगळा आहे. बेरोजगारी किंवा शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजे, ते योग्यच आहे. पण इथे कुठेही या आंदोलनात ते दिसलं नाही, कारण गोंधळ घालून अराजकता माजवण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. आणि या सगळ्यांची पोलखोल तिथे आलेल्या काही तरुणांनी स्वतः केलीये. पहा. आजादी किससे चाहिए आपको? आप वहाँ क्या देखो, फ्लैग ब्लू कलर का फ्लैग है ना जो वो हिला रहे हैं, देखो आजादी चाहिए उन्हें, आजादी चाहिए ना, किस चीज से आजादी चाहिए? अगर आपको इंडिया प्रॉब्लम है ना इंडिया से, तो आप पाकिस्तान चले जाओ, अफगानिस्तान चले जाओ, बहुत स्टेट है जहाँ आप रह सकते हो. सच में ये एजुकेशन चेंजेस की जो मांग कर रहे हैं वो एजुकेशन चेंजेस की मांग कर रहे हैं ये. डू यू सी एजुकेशन चेंजेस है? एजुकेशन चेंजेस नहीं है, पॉलिटिकल नीड है कि यूथ हमारी तरफ आए, हमें वोट दे, हमें जिताए. कोई तो है जो आवाज उठा रहा है. हाँ, बट बाद में जब पता चला, ऐसा नहीं है मैंने फॉलो नहीं करा था, मैंने भी फॉलो करा था. बाद में जब मेरे को पता चला कि ये लोग आम आदमी पार्टी से लाइक ये मेंबर रह चुके हैं, इनका लिंक है इनसे, तो आई वाज लाइक ये तो क्लियरली प्रोपोगेंडा बेस्ड हुआ ना. तो सारे जेंजी इतने बेवकूफ नहीं है कि कॉकरोच जनता पार्टी को सपोर्ट करे. मोस्ट ऑफ देम है जिनको पता है कि बीजेपी ने क्या करा है, जो रिसर्च कर रहा है, जो समझने को रेडी है कि हाँ भाई क्या चीज सही हो रही है, क्या चीज गलत हो रही है, तो वो इन चीजों में नहीं पड़ेगा. बट जिन्होंने माइंडसेट ही ये बना लिया है कि हाँ बीजेपी अच्छी नहीं है ये वो, तो फिर उनको हम नहीं समझा सकते. एकीकडे जंतर मंतरवर या झुरळांचा तमाशा सुरू होता आणि दुसरीकडे राजधानी दिल्लीतच त्यागराज स्टेडियम मध्ये युथ फॉर विकसित भारत हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी युवकांची भूमिका कशी महत्वाची आहे यासाठी हे संमेलन आयोजित केलं होतं. आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून 6000हून अधिक तरुण या संमेलनासाठी तिथे उपस्थित होते. एकीकडे त्या झुरळांच्या आंदोलनात हजारो तरुण सुद्धा दिसत नव्हते, पण दुसरीकडे युथ फॉर विकसित भारत या संमेलनासाठी तरुणांची मोठ्या संख्येने गर्दी दिसत होती. थोडक्यात काय तर स्वहित आणि देशप्रेमी तरुणांना आपला वेळ कुठे इन्व्हेस्ट करायचा हे बरोबर कळतं. आपल्या देशातले तरुण हे सुज्ञ आहेत. खरं म्हणजे आंदोलनाला वैचारिक अधिष्ठान नसेल तर कुठलंच आंदोलन हे यशस्वी होत नाही. सोशल मीडियावर कोट्यावधी फॉलोअर्स असले म्हणजे देशातली तरुणाई तुमच्या बाजूने आहे हे समजण्याची चूक या झुरळांनी तर करूच नाही. कारण सोशल मीडियावरचं जग हे आभासी असतं आणि तिथल्या भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही हे देशातल्या सुज्ञ तरुणाईने दाखवूनच दिले. आणि तुमचा उद्देश हा किती खोटा आणि देशविरोधी आहे हे तरुणाईच्या लक्षात आलंय. देशप्रेमी तरुणाईच्या एकजुटीच्या हिटने तुम्हाला चिरडून टाकले, झटकून टाकले, एक प्रकारे तुमची लायकीच दाखवलीये. त्या दिल्लीतल्या जंतर मंतरवर एक प्रकारे तुमची पोलखोल झालीये. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. you